धोखाधड़ी के शिकार जमाकर्ता के परिवार द्वारा शहर के अम्बेडकर सर्कल के पास आईबी पर एक पूर्व योजना बैठक बुलाई गई थी। इस बैठक में टीपीजेपी संगठन द्वारा धनदान कर लोगों की जान बचाने के लिए 9 अप्रैल को आयोजित चलो हुब्बल्ली जन जागरूकता कार्यक्रम के विषय पर विस्तृत चर्चा की गई। इस अवसर पर टीपीजेपी संगठन के महिला और पुरुष कार्यकर्ता उपस्थित थे। कैमरामैन पप्पूराज का कवरेज। अधिक जानकारी के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। संगठन से टीपीजेपी संगठन से जन जागृति अभियान हना कुर्सी प्राण उड़सी कार्यक्रम हम जो अप्रैल 9 तारीख से हुबली में रखा गया है, उसके लिए हम ये सभा रखे बीदर जिले में। और ये सभा इसलिए रखे कि हुबली में एक कार्यक्रम जन जागृति कार्यक्रम हना कुर्सी प्राण उड़सी, ये क्यों बोले तो जो गौर गरीबों के पैसे हैं, जो पेट काट के अपने बच्चों के पढ़ाई के लिए, अपने बच्चों के शादी के लिए, ऐसे कई चिटफंड कंपनियों में पैसा जो लगा के बैठे कुछ आशा से जो हमारे 6 साल में पैसा मिलता है और वो 6 साल में पैसा मिलने के बाद हमारे घर में खुशियाँ ही खुशियाँ आएंगे बोल के जो उनकी आशा थी वो पूरा निराशा हो गई है। ये किन के वास्ते हो गई है बोले तो सरकार के वास्ते। जो सरकार ने ऐसे चिटफंड कंपनियों को आदेश ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಕರೆದಿದ್ದೀವಿ। ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಏಜೆಂಟ್ ಬಂದವರು ಮತ್ತು ಗ್ರಾಹಕರು ಒಂದು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಹಣ ಕಳ್ಕೊಂಡವರು, PSL ಇಂಡಿಯಾ ಲಿಮಿಟೆಡ್ ಆಗಿರಲಿ, ಸಮೃದ್ಧಿ ಜೀವನ ಆಗಿರಲಿ, ಅಗ್ರಿಗೋಲ್ಡ್ ಆಗಿರಲಿ, ಗರಿಮಾ ಆಗಿರಲಿ, HVN ಕಂಪ್ನಿ ಆಗಿರಲಿ, ಇನ್ನಿತರ ಹಲವಾರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಹಣ ಕಳ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಗ್ರಾಹಕರು ವಂಚಿತರಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ। 10 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಅವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಜೈಲು ಬರೋ ಆಂದೋಲನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಡ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾವುದೇ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ದಾಖಲೆಗಳು ಮೇಲೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಗೋಗಾಡ್ತಾ ಇದ್ರು। ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ರು, ಅದ್ರ ಕಡೆ ಯಾರೂ ಬೆಲೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಮೀಡಿಯಾದ ಮೊರೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ, ಮಾಧ್ಯಮದ ಮೊರೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ,